आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. हेडलाइन्स प्रस्तुत करता TJSB सहकारी बँक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बँक, भरोसे का बँक, भविष्य का बँक. मुंबईतील मनपा रुग्णालयातील ओपीडी आजपासून बंद राहणार. होमिओपॅथी डॉक्टरांची MSc नोंदणी थांबवण्याची मागणी. रुग्णालयातील केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडण्यासाठी मागितला वेळ. आज फैसला होणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष. उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचा समन्स. 2009 मधल्या वसंत डावखरे मानहानी खटल्यामध्ये कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश. ठाकरे VCद्वारे उपस्थित राहणार. एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामावर नाराज. खांदेपालट करण्याचा इशारा. सूत्रांची माहिती. रायगडच्या बहुप्रतीक्षित पालकमंत्रीपदाची लॉटरी भरत गोगावलेंना लागण्याची शक्यता. 15 ऑगस्ट आधी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वादावर तोडगा निघणार. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची आज आणि उद्या बैठक. सौरव दास, आशुतोष रांका, दिपकेंच्या निवासस्थानी तरुणाईच्या चळवळीची पुढची दिशा ठरणार. कोल्हापूरच्या सुर्वेनगरमध्ये बंद घरात स्फोट. जिलेटिनचा वापर करून स्फोट केल्याचा संशय. घराचं नुकसान करण्यासाठी स्फोट केल्याचं समोर. कल्याणमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव. दोघांना स्वाईन फ्लूची लागण. खासगी रुग्णालय आरोग्य विभागाला माहिती देत नसल्याचा आरोप. म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा अखेर संपली. मुंबईत म्हाडा घरांची लॉटरी उद्या जाहीर होणार. 2640 घरांचं नशीबवान कोण उद्या ठरणार. रायगडसह पुणे जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबईसह उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरी बरसणार. विदर्भातल्या चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली अशा भागामध्ये वादळी पावसाची शक्यता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचा तिसरा दिवस. लोकसभा राज्यसभेचं कामकाज आज होणार का याकडे लक्ष. अमित शहांची सभागृहातली हजेरी. राम मंदिर दानचोरीवरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे मुंबईमध्ये निवासी डॉक्टरांनी संपाचा हत्यार हाती घेतलेला आहे. आजपासून मुंबईतल्या पालिका रुग्णालयामधल्या OPD सेवा या बंद ठेवण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतलाय. KEM, सायन, नायर आणि कुपर रुग्णालयामध्ये OPD आज बंद असणार आहेत. त्यामुळे रुग्णांचे निश्चितच हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घडामोडीवर आपलं लक्ष आहे. आपण या संदर्भातली आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना नेमकी कोणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची. आज यावर आता महासुनावणी होणार आहे आणि या प्रकरणावर काल सुनावणी होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे आज आता सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर ही महत्त्वाची सुनावणी दुपारनंतर होणार आहे. या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे. या दरम्यान अंतिम निर्णय होणार आहे की पुन्हा आता पुढची तारीख मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे दिल्लीतल्या या घडामोडीवर आपलं लक्ष आहे. तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे यांची बदनामी केल्याप्रकरणात उद्धव ठाकरेंना आज कल्याण कोर्टामध्ये त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांना समन्स बजावण्यात आलंय. 2009 सालच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीच्या एका सभेत एक व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. तर हा व्हिडिओ एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा वसंत डावखरेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केलेला आहे. या प्रकरणात VCद्वारे उद्धव ठाकरे आज आपला जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे या संदर्भातली महत्त्वाची घडामोड आपण पाहणार आहोत. तपशीलवार या प्रकरणासंदर्भातली सगळी माहितीही जाणून घेणार आहोत.
तर या महत्त्वाच्या बातम्यांवर आपलं लक्ष आहेच आहे आणि त्याचबरोबर राज्यभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी मुंबईमध्ये मनपा रुग्णालयात आजपासून ओपीडी बंद राहणार आहेत आणि निवासी डॉक्टरांनी हा एक संपाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच वैद्यकीय क्षेत्रात मध्ये कसा नेमका सगळा परिणाम होणार आहे, सामान्य रुग्णांवर काय नेमका परिणाम होणार आहे जाणून घेणार आहोत. माझी सहकारी सीमा आढे सध्या मुंबईतून आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे. सीमाकडून आणखी तपशील जाणून घेऊया. त्याचप्रमाणे शिवसेना कोणाची आज महासुनावणी आहे, निर्णय होणार आहे की पुन्हा तारीख मिळणार आहे, याकडे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि दिल्लीतल्या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत माझे सहकारी स्वप्नील जाधव. आपण स्वप्नीलकडून आणखी सविस्तर तपशीलवार माहिती जाणून घेऊया. तर इकडे कल्याणमधून महत्त्वाची बातमी, वसंत डावखरे बदनामी प्रकरणे उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टामध्ये आज जबाब त्यांचा नोंदवला जाणार आहे. त्यामुळे ही घडामोड नेमकी काय आहे या संदर्भात आणखी सखोल माहिती जाणून घेऊया. माझा सहकारी शुभम कोळी आपल्याबरोबर कल्याणमधून जोडला गेलेला आहे. तर कोल्हापूरच्या सुर्वेनगरमध्ये बंद घरामध्ये स्फोट झाला. जिलेटिनचा वापर करून हे घर अक्षरशः उडवून देण्यात आलं, स्फोट केलेल्याचा संशय आहे. काय नेमकी तपशीलवार माहिती आहे या बातमी संदर्भात आणखी जाणून घेऊया. कोल्हापुरातून आमचे सहकारी प्रताप नाईक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टीची आता पुढची दिशा नेमकी काय असणार आहे. विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं, मात्र सीजेपीचा आता पुढचा अजेंडा काय असणार आहे, रणनीती काय असणार आहे. आजपासून संभाजीनगरमध्ये या संदर्भातल्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत आणि या संदर्भात लक्ष ठेवून आहेत माझे सहकारी विशाल करोळे. थेट छत्रपती संभाजीनगरमधून आपण आणखी माहिती विशालकडून जाणून घेऊया. आणि आता सुरुवात करूया मोठ्या बातमीनं. बातमी आहे मुंबईतून. मुंबईमध्ये महापालिका रुग्णालयातली ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतलाय. केईएम, सायन, नायर आणि कूपर या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय. मुंबई हायकोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी ही थांबवावी, निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांवर तातडीनं चर्चा करावी आणि वैद्यकीय शिक्षण आणि रुग्ण सुरक्षेचे निकष कायम ठेवावेत अशी मागणी डॉक्टरांनी केलेली आहे. दरम्यान या संपामुळे मात्र रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. तर मुंबई महापालिकेच्या 4 महत्त्वाच्या रुग्णालयांमधल्या वैद्यकीय सेवेवर आज निश्चितच या संपाचा परिणाम होणार असं दिसतं आहे. काय नेमकी परिस्थिती सध्या ग्राउंड लेवलवर आहे जाणून घेऊया. माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे. सीमा, आज रेसिडेन्शियल डॉक्टर्सनी हा संप पुकारलेला आहे आणि ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय नेमके रुग्णांचे हाल होत आहेत का? अर्थातच रुग्णालयाचं काम हे 24 तास सुरू असतं. रुग्णांवर याचे काही परिणाम झालेला दिसतोय का? नक्कीच अनुपमा, ज्या पद्धतीनं निवासी डॉक्टरांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे अर्थात रुग्णांची खरं तर गैरसोय होऊ शकते आणि त्यामुळे आमच्या मागण्यांवरती तातडीने मार्ग काढा, तोडगा काढा, कारण जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा डॉक्टरांनी दिलेला आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आज ओपीडी बंद असल्यामुळे खरं तर याचा सर्वाधिक जास्त फटका जो आहे तो नियमित तपासणी आणि नियमित हॉस्पिटल्समध्ये येणाऱ्या रुग्णांवरती त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण सायन हॉस्पिटलमध्ये आहोत आणि त्या ठिकाणी ओपीडी इंजेक्शन घेण्यासाठी आणि इतर तपासणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका जो आहे तो बसलेला आहे. आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ओपीडी बंद आहे, त्यामुळे तुम्ही इथे कशाला आलेला होतात आणि काय नक्की तुम्हाला समस्या होती इथे आलेली? आम्ही आलेलो सकाळी 8 वाजता आईला घेऊन, बट आता ते म्हणतात की ओपीडी बंद आहे, इंजेक्शन आज होऊ शकत नाही. ते म्हणले जवळजवळ 3 दिवस स्ट्राईक असणार आमची. आता पहिली गोष्ट, तुम्ही जर ॲक्च्युली असं असेल तर तुम्ही एक कन्व्हिन्स करा ना की आज हे नाही आहे, पुढच्या मागच्या बुधवारी आलेलो तेव्हा सांगितलं आमची स्ट्राईक चालू आहे, पण तसं काही सांगितलं जात नाही आहे. कारण मग 3 दिवस लागेल किंवा पुढचा हप्ता लागेल. आता आईचे 3 डोस असतात, 1 डोस झाला, 2 डोस बाकी आहे. आता एवढं लांबणं येणं म्हणजे खायचं लांब नाही. आम्ही आलो चुनाभट्टीवरनं, तिथून आलो आहे, पण आता बोलतात की ओपीडी बंद आहे, काही करू शकत नाही आहे. सगळे असे माघारी फिरतात आतमध्ये, सगळे भरपूर, म्हणजे स्टाफच नाही आहे एवढा कोण. सगळं सरळ सांगतात की स्टाफच नाही आहे, तुम्ही जाऊ शकत आहे असं म्हणतात. तर आता तुम्ही कुठे जाणार इंजेक्शन घेण्यासाठी? आता काय नेक्स्ट वीकला यायला लागेल मला. तर नक्कीच सध्या आपत्कालीन सेवा जरी रुग्णालयांमध्ये सुरू असली तरी ओपीडी मात्र बंद केल्यामुळे याचा फटका जो आहे तो आतापासूनच रुग्णांवरती बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवरती कधीपर्यंत तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 10 वाजता आंदोलन हे निवासी डॉक्टर करतील, घोषणाबाजी करतील आणि 11 वाजता पत्रकार परिषद सुद्धा
घेण्यात येणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुढची आंदोलनाची दिशा जी आहे ती स्पष्ट केली जाणार आहे. ठीक आहे, जरूर यावर लक्ष ठेवून राहा सीमा. वेळोवेळी चर्चा करूया, आणखी तपशीलवार माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादासंदर्भातल्या महत्त्वाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये काल सुनावणी होऊ शकली नाही. शिवसेना युबीटीचे वकील कपिल सिब्बल यांनी तयारीसाठी काही वेळ देण्याची विनंती केली. वकिलाची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने आता आज वेळ दिलेली आहे, त्यामुळे आज दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि दिलेल्या या मान्यतेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले आहे. ठाकरेंच्या याचिकेवर आता ही सुनावणी आज होणार आहे, त्यामुळे आज सर्वांचं लक्ष दिल्लीतल्या या कोर्टातल्या घडामोडींकडे असणार आहे. राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ही महत्त्वाची घडामोड असणार आहे, त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा याकडे लक्ष आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्डवर जी केस होती आमची 36 क्रमांकावर होती. केसेस येत गेल्या. आम्हाला अपेक्षा होती दुपारनंतर लागलीच आमची केस बोर्डवर येईल आणि आर्ग्युमेंट सुरू होतील, परंतु काही बार काउन्सिलच्या सुनावणीमध्ये भरपूर वेळ गेला. त्यांच्या सगळ्यांच्या सुनावण्या झाल्या, त्यावर त्यांनी भाष्य केलं, ऑर्डर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा केलं आणि त्याच्यानंतरच्याही 2 केसेस अशा तऱ्हेने झाल्या आणि वेळ जी संपली, कोर्टाची वेळ संपली, त्यावेळेला आमचे काउन्सिल कपिल सिब्बल यांनी कोर्टाने विचारणा केली असता कोर्टाने आम्हाला लगेच सांगितलं की उद्या आपण दुपारी 2 किंवा जास्तीत जास्त 2:30 वाजेपर्यंत सुरू तुमचं करू आणि कंटिन्युअस करू. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामधल्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे. दुपारी 2 ते 2:30 नंतर या संपूर्ण सुनावणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे आपल्याला पाहायचं काय नेमकं दिल्लीमध्ये घडते आणि या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत माझे सहकारी स्वप्नील जाधव. आपण थेट जाऊया स्वप्नीलकडे. स्वप्नील, आज या संदर्भातला निकाल किंवा सुनावणी होतीये का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण खरं तर 2 वर्ष झाले म्हणावं लागेल या संपूर्ण खटल्याला आणि या सगळे कार्यकर्ते, महाराष्ट्रातील जनता आणि एकंदरीतच राजकीय वर्तुळ लक्ष ठेवले, त्यामुळे आज नेमकं दिल्लीमधल्या या घडामोडीकडे कसं पाहायचं आहे आणि काय नेमकी अपेक्षा राजकीय वर्तुळामधून व्यक्त होती आहे? अनुपमा, नक्कीच आपण शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे आहे या संदर्भातली सुनावणी गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता नियमित सुनावणी सुरू झालेली आहे. मात्र पुन्हा एकदा तारीख पे तारीख अशीच स्थिती ही पाहायला मिळते, कारण काल खरं तर सुनावणी होणार होती, मात्र वेळेअभावी आज पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून शिवसेना पक्षचिन्ह आणि धनुष्यबाण याच्या संदर्भातील तसंच पक्षाचं नाव या संदर्भातील सुनावणी सुरू होणार आहे. कपिल सिब्बल हे बाजू मांडणार आहेत. कालसुद्धा पूर्ण तयारीनिशी शिवसेना ठाकरे गटाचे वकील त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते, मात्र वेळ मिळाली नाही. आज या ठिकाणी काही दावे हे कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येऊ शकतात, कारण एकूणच बघितलं तर केंद्रीय निवडणूक आयोग यांनी धनुष्यबाण जे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे शिंदेंना दिल्यामुळे कुठेतरी यावरती आक्षेप हा ठाकरे गटाकडून घेण्यात आलेला आहे आणि अशा अनेक बऱ्याच प्रकारच्या सुद्धा 5 ते 7 याचिका आहेत. त्या याचिका या संदर्भात जोडल्या गेलेल्या आहेत आणि या याचिकांवरती सुनावणी आता नियमित सुरू आहे. त्यामुळे आज 2 वाजल्यापासून खरं तर कपिल सिब्बल आपली बाजू मांडण्यास त्या ठिकाणी सुरुवात करतील. मात्र आज सुद्धा निर्णय होणार की पुन्हा उद्याची की पुढची तारीख मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र एकूणच कपिल सिब्बल यांनी बाजू मांडल्यानंतर शिंदे गटाचे वकील सुद्धा बाजू मांडणार आहेत, त्यामुळे आज सुद्धा मोठे कागदपत्र या ठिकाणी दाखल करण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेले निर्णय असतील किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांनी घेतलेले निर्णय असतील, याला आव्हान हे ठाकरे गटाकडून देण्यात आलेलं आहे. सुनील प्रभू यांनी वेगळी एक याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे प्रतोद सुनील प्रभू असताना दुसरा प्रतोद का नेमला अशा प्रकारची बाब आहे. त्यामध्ये आणखी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंना कशा प्रकारे चिन्ह, धनुष्यबाण आणि एकूणच पक्षाचं नाव दिलं या संदर्भातली याचिका आहे. तसंच एकूणच जी घटनाक्रम आहे, जो खरं तर शिवसेनेची घटना आहे, ही घटनाच कुठेतरी केंद्रीय निवडणूक आयोगाने धुडकावून लावलेली आहे आणि नवीन घटना या ठिकाणी जी शिंदे गटाकडून देण्यात आली होती तीच बघितली असल्याचा असा आरोप जो आहे तो खरं तर या युक्तिवादादरम्यान करण्यात येणार. त्यामुळे आज नक्की नवीन मुद्दे काय मांडले जातात आणि नवीन कागदपत्र काय सादर केली जातात याकडे सर्वांचं लक्ष आहे. निश्चितच धन्यवाद स्वप्नील. दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया राजकीय वर्तुळातल्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे उद्धव ठाकरे यांना बजावलेल्या समन्स संदर्भातली. लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत डावखरे यांची बदनामी केल्याप्रकरणात उद्धव ठाकरेंना आज कल्याण कोर्टामध्ये त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. 2009 लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे यांच्यामध्ये निवडणूक झाली आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल 2009 मध्ये
एक प्रचार सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ या सभेमध्ये त्यांनी दाखवला आणि या व्हिडिओमध्ये पोलिसांना घाबरू नका, तुम्ही बिनधास्त मतदान करा असं आवाहन करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, आनंद परांजपे यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केलेला होता. तर उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीमधल्या सभेमध्ये हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवलेला होता. मात्र वसंत डावखरे यांनी व्हिडिओतले वक्तव्य नाकारलेलं. व्हिडिओतील मजकूर हा निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा वसंत डावखरे यांचा आरोप होता. आता या सगळ्या प्रकरणावर सकाळी उद्धव ठाकरे कल्याण कोर्टाच्या सुनावणीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहून आपला जबाब नोंदवणार आहेत. शुभम कोळी आमचे ठाण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया शुभमकडून आणखी तपशीलवार माहिती. शुभम, आज कल्याण कोर्टामध्ये व्हीसीद्वारे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत आणि आपला जबाब नोंदवणार आहेत. काय आणखी पुढचे तपशील? निश्चितच पाहिलं तर 2009 मध्ये उद्धव ठाकरे यांनी आनंद परांजपे यांच्याकरिता घेतलेल्या एका सभेदरम्यान जे आहे ते त्यांनी त्यांच्या विरोधात असणाऱ्या वसंत डावखरे यांच्या बाबत एक व्हिडिओ दाखवला होता प्रचार सभेमधून. आणि त्याच नंतर वसंत डावखरे यांनी आनंद परांजपे असतील, उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील यांच्या विरोधात जी आहे ती थेट पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली होती. आणि याच नंतर आज त्यांना जे आहे ते कोर्टाकडून एक समन्स देखील बजावण्यामध्ये आला होता. आणि याच समन्साद्वारे जे आहे ते उद्धव ठाकरे हे आज न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे जरी सामोरं जाणार असले तरी या खटल्याकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष एकंदरीत लागलेलं आहे. कारण ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी आनंद परांजपे यांच्याकरिता ही सभा 2009 मध्ये कल्याणमध्ये घेतली होती त्यावेळेस शिवसेना पक्ष हा एकच होता. आनंद परांजपे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच पक्षामध्ये होते आणि हे तिन्ही नेते जे आहेत एकाच मंचावरती त्यावेळेस त्या ठिकाणी उभे होते. आणि आनंद परांजपे यांच्याकरिता ही घेतलेली सभा अतिशय लक्षवेधी आणि त्यावेळी महत्वपूर्ण जरी ठरली होती. आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी वसंत डावखरे यांच्या बाबत एक व्हिडिओ त्यावेळेस माध्यमांसमोर असेल त्या प्रचार सभेमधून जो आहे तो दाखवला होता. आणि आज उद्धव ठाकरे हे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे जे आहेत ते व्हीसीद्वारे या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेला जे आहेत एकंदरीत सामोरे जाणार आहेत. आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे आहे ते आनंद परांजपे हे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत. आणि त्याचमुळे आज या कोर्टामध्ये या प्रक्रियेबाबत काय घडतंय हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. जरूर लक्ष ठेवून राहा या सगळ्या घडामोडींवर. शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर. ते जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलाय. खड्ड्यांच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाडाझडती घेणार आहेत आणि या संदर्भात 8 ऑगस्टला खड्ड्यांवर महासभा होणार आहे. मुंबईमध्ये तातडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नाशिकचे खड्डे आता जगप्रसिद्ध झालेले आहेत. अनेक घटना नाशिकच्या खड्ड्यांमुळे घडलेल्या आहेत. दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. अनेकांचा बळी या खड्ड्यांनी घेतलेला आहे आणि नाशिकच्या या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलेला आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाडाझडती घेणार असल्याचं कळतं आहे. 8 ऑगस्टला खड्ड्यांवर महासभा होणार आहे असंही कळत आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेत. सागर, नाशिकमधल्या खड्ड्यांची तक्रार आता मुंबई दरबारी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी येऊन पोहोचलेली आहे आणि आता तरी काहीतरी पुढे निर्णय होतील आणि खड्डे बुजवले जातील. लवकरात लवकर चांगले रस्ते नाशिककरांना मिळतील अशी अपेक्षा निश्चित व्यक्त होत असेल नाशिकमधून. काय नेमकी या संदर्भातली आणखी माहिती आहे? नक्कीच. खरं तर या संदर्भामध्ये नाशिकमधल्या या खड्ड्यांच्या बाबतीत अनेक बातम्या देखील समोर आलेल्या होत्या. अनेक 5 जणांचा या खड्ड्यांमुळे जीव गेलेला होता. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये 3 दिवस मुक्कामी होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या जे MNGL असेल किंवा अन्य जी संस्था ज्या या खड्ड्यांच्या बाबतीमध्ये कारणीभूत ठरलेल्या आहेत त्यांच्याबरोबर बैठका देखील घेण्यासाठी ठरवलं होतं. मात्र MNGL जी कंपनी आहे त्यातले कुठलेही अधिकारी हे या बैठकीत उपस्थित नसल्याची तक्रार देखील गिरीश महाजनांनी केलेली होती. यानंतर आता हे सगळ्या खड्ड्यांची जी तक्रार आहे आता ती सध्या मुख्यमंत्र्यांच्या दारी गेलेली आहे. यामुळे आता ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका असेल किंवा कुंभमेळ्याच्या बाबतीमधले जेवढे सगळे महत्वाचे अधिकारी आहेत त्या संदर्भातली बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये नाशिकच्या कुंभमेळ्याच्या बाबतीतले जे दिरंगाईचे कामं असतील याबाबतचे देखील बैठक पार पडणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे नाशिक मध्ये पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला. अनेक जण रोज अपघात होत आहेत आणि हॉस्पिटलाइज होत असताना आता याबाबत बैठकीमध्ये आता महत्वाचे निर्णय घेतले जातील का?
मुख्यमंत्री या नाशिकच्या खड्ड्यांमध्ये काय निर्णय घेतील हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच सागर, धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नाशिकहून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले होते. पुढे महत्त्वाची बातमी आणि ही बातमी आहे सीजेपी संदर्भातली. दिल्लीतल्या यशस्वी आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीची पुढची दिशा ठरवण्यासाठी सीजेपीच्या आजपासून संभाजीनगरमध्ये मॅरेथॉन बैठका होणार आहेत आणि या बैठकांसाठी कॉक्रोच जनता पार्टीची टीम दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये आता दाखल झालेली आहे. आज आणि उद्या 2 दिवस अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी या बैठका पार पडणार आहेत. आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर सहकारी आता संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत आणि तरुणाईच्या या चळवळीला कोणत्या दिशेनं पुढे न्यायचं याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सौरभ दास यांनी दिली आहे. जो हमारे मीटिंग्स हो रहे हैं, जो सुप्रीम कोर्ट में केस भी चल रहा है, बहुत लोग अपने से भी गए हैं, हम लोग भी उस चीज़ को मॉनिटर कर रहे हैं. भूलेंगे नहीं. जुलाई 20 को जो बर्बरता हुई है वो कोई नहीं भूल रहा है. हम युवाओं के साथ डट के खड़े हैं, डे 1 से खड़े हैं. जुलाई 20 के पहले भी, जुलाई 20 के दिन भी एंड जुलाई 20 के बाद भी. देखिए, वो होता है जब आपको थोड़ा सा उनको अटेंशन से हटाना होता है. जिस चीज़ के लिए ये यूथ एक साथ आया है उनको नहीं अच्छा लग रहा है तो वो एक ना 2 एक्सक्यूज़ेस जो हैं वो निकाल के ला रहे हैं, कुछ ना कुछ ढूंढ रहे हैं सबके अगेंस्ट. पर उनको भी पता है कि कुछ कॉन्क्रीट उनके पास है नहीं किसी के अगेंस्ट, तो इसीलिए ये सब चला. तर एकंदरीतच काय नेमकं त्यानिमित्तानं आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण आहे, या बैठकांचं स्वरूप नेमकं कसं आहे सगळं जाणून घेऊया. माझे सहकारी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत छत्रपती संभाजीनगरमधून. विशाल, एक तर तरुणाईच्या चळवळीला पुढची दिशा आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळणार आहे. सीजेपीचं हे शिष्टमंडळ, त्यांचे सगळे सदस्य आता अभिजित दिपकेंच्या घरी आलेले आहेत आणि त्यामुळे पुढे काय नेमकी रणनीती ठरणार आहे हे लवकरच कळेल. काय काय नेमकं या निमित्तानं आता संभाजीनगरमध्ये वातावरण आहे? जंतर मंतरवर ज्या आंदोलनानं धुमाकूळ उडवून दिला होता त्याच आंदोलकांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेच्या घरी बैठक आहे. अभिजित दिपके हा कॉक्रोच जनता पार्टीचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या घरी त्यांनी देशभरातील महत्त्वाच्या त्यांच्या प्रवक्त्यांची, त्यांच्या सदस्यांची बैठक बोलवलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाचं फलित काय यावर ही सांगोपांग चर्चा होणार आहे. सोबतच झारखंडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला सीजेपीनं पाठिंबा दिला आहे, मात्र प्रत्यक्षात त्या आंदोलनात उतरायचं का याबाबत सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. सोबतच पुढील दशा आणि दिशा ठरवण्यासाठी पुढे काय करायचे, विद्यार्थ्यांचे कुठले कुठले प्रश्न आहे, कुठल्या कुठल्या प्रश्नांसाठी सीजेपी मैदानात उतरू शकतं, या सगळ्यांची चर्चा या ठिकाणी होणार आहे आणि पुढील दिशा ठरवण्याचं निश्चित करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सीजेपीचे काही सदस्य, कार्यकर्ते आता देशभरात फिरणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सुद्धा समजून घेणार आहे. सीजेपीने याआधी स्पष्ट केलेलं आहे की फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हे आमचं अंतिम ध्येय नाही आहे, तर आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत, शिक्षण प्रणालीमध्ये ज्या सुधारणांची गरज आहे त्या सगळ्या सुधारणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार नाही. प्रसंगी पुन्हा आंदोलन करू. जर विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले नाही, त्यांची धरपकड सुरू ठेवली तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा अभिजित दिपकेनं दिलाय. आणि या सर्व प्रश्नावर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजितच्या घरी सीजेपीच्या या प्रमुख कार्यकर्त्यांची, सदस्यांची बैठक होईल. 5 आणि 6 म्हणजे आज आणि उद्या ही बैठक होणार आहे आणि त्यानंतर सीजेपीचं पुढील धोरण काय असेल याबाबत 6 तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे हे सगळे सदस्य आणि अध्यक्ष अभिजित हा पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहे. तुर्तास यासाठी आज अभिजितच्या घराबाहेर मोठी गर्दी होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि मोठ्या संख्येनं कॉक्रोच जनता पार्टीचे चाहते पाठीराखी येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे कोल्हापूरमधून. अत्यंत धक्कादायक बातमी. कोल्हापूर स्फोटानं हादरलं. कोल्हापूरच्या सुर्वेनगरमध्ये बंद घरामध्ये स्फोट झाला. जिलेटिनचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. घराचं मोठं नुकसान करण्यासाठी हा स्फोट केल्याचं समोर आलंय. फॉरेन्सिकची टीम आता घटनास्थळी दाखल झाली आहे. या स्फोटामध्ये कुठेही जीवितहानी मात्र सुदैवानं झालेली नाहीये. हे घर रिकामं होतं असं कळतंय, मात्र जिलेटिनचा वापर करून हा या घरामध्ये स्फोट घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. प्रताप, एका घरामध्ये जिलेटिनद्वारे हा स्फोट घडवून आणलेला होता. काय नेमकं कारण आहे? पोलिसांचा तपास नेमकं काय दिशेनं सुरू आहे? फॉरेन्सिकची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं कळतंय. आपण पाहतो की हा स्फोट आहे तो अतिशय भीषण होता, कारण आपण पाहतो की ह्या ज्या भिंती आहेत ज्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणला
त्या पूर्णतः या ठिकाणी पडलेल्या आहेत. याच्यावरूनच स्फोटाची तीव्रता किती आहे हे दिसून येतं. एकूणच आपण पाहतो की काल सायंकाळच्या सुमारास म्हणजे 7 ते 8च्या दरम्यान एक स्फोट पहिल्यांदा झालेला आहे आणि त्याच्यानंतर लागोपाठ 8 ते 10 स्फोट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक इमारत जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी कोलमडून पडली अशा प्रकारची दृश्य या ठिकाणी दिसून येतात. इतकंच नाही तर या इमारतीची दगडं किंवा विटा आजूबाजूला उडून या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्या घराच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की किती मोठ्या प्रमाणात हा भीषण स्फोट होता. हा स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की सूर्यनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ज्यावेळेला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, फॉरेन्सिक टीमने धाव घेतली, त्यावेळेला जिलेटिन कांड्याच्या माध्यमातून हा स्फोट घडून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रज्योत पवार या व्यक्तीच्या नावाने हे बिल्डिंग आहे, कारण या बिल्डिंगच्या दर्शनी भागामध्ये प्रज्योत पवार यांच्या मालकीची ही इमारत असून कोणी याच्यावर हक्क सांगू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा एक बोर्ड लावलेला आहे. त्यामुळं कुठंतरी आपण पाहतो की कायदेशीर बाबीमुळं या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली का याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे. पण एकूणच आपण पाहतो की सूर्यनगर परिसरात भरवस्तीमध्ये हा स्फोट घडून आणल्यामुळं कुठंतरी लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि पोलिसांनी या घटनेचा तपास तातडीने करून नेमका हा स्फोट कुणी घडवला याची माहिती सांगावी अशा प्रकारची मागणी जी आहे त्या स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना CCTV फुटेज मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 व्यक्ती जे कोट घालून आलेले होते ते कोण होते याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिसांचा सध्या सुरू आहे. पण सूर्यनगरमध्ये झालेल्या स्फोटामुळं पूर्ण शहर या ठिकाणी हादरून गेलेलं आहे. ठीक आहे प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चित या संदर्भातले अपडेट्स पुढच्या काळामध्ये येतील जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून आपल्या बरोबर होते. आणि आता आपण जाऊया पुढच्या बातमीकडे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट फ्रॉड प्रकरणामध्ये आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं विविध बँक खात्यांद्वारे फसवणुकीची रक्कम स्वीकारल्याचा आरोप असून देशभरातल्या 65 नागरिकांची 150 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं तपासात समोर आलेलं आहे. जिल्ह्याच्या बातम्यांमध्ये आता बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. मालेगाव महानगरपालिकेच्या महासभेत जनावरांच्या प्रश्नावरून गदारोळ झाला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी बॅनर हातात घेत प्रशासनाचा निषेध केला. शहरातल्या मोकाट जनावरांवर ठोस कारवाई होत नसल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज रोखलेलं होतं. आणि आता बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. जायकवाडी धरण 94% भरल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. सुरुवातीच्या 10,000 क्युसेकवरून विसर्ग आता 28,000 क्युसेक करण्यात आला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उशिरा आलेल्या मान्सूनमुळे खरीपाच्या पेरण्यांवर याचा परिणाम झालेला आहे. आतापर्यंत 6,16,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे. सुमारे 65,000 हेक्टर क्षेत्र अजूनही रखडलेलं आहे. आणि या बातम्यांसह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. लगेचच भेटूया पुढच्या बातमीपत्रात. पाहत रहा झी24 तास. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.